नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप चांगला आणि आनंद जाऊ दे. तर आज आहे माझ्याकडे हळदी कुंकू आणि आपल्याकडे छोटासा जरी कार्यक्रम असला तरी आपली खूप धावपळ असते. खूप साऱ्या गोष्टी असतात. येणारी व्यक्ती एवढे काही बघतही नाही, पण आपल्याला असं वाटत असतं की नाही, सगळ्या गोष्टी अशा जागच्या जागी व्यवस्थित असल्या पाहिजे. इतर दिवशी असतातच, तर असल्या स्पेशल दिवशी असल्याच पाहिजे. पहिले मी सगळं जेवण करून घेतलं. सकाळी लवकरच उठले होते, कारण यावर्षी मी दुपारी हळदी कुंकू घालते. संध्याकाळी मिस्टरही नव्हते आणि अन्वितला सांभाळणं म्हणजे अन्वित खूप मस्ती करतो, त्यामुळे म्हटलं दुपारीच करून घेते. अन्वितही स्कूलला गेलेला आणि मिस्टरही सकाळी मॉर्निंगला घरी होते. शूट पण करायचं होतं, मग म्हटलं सकाळीच करून घेते. संध्याकाळी डान्सची प्रॅक्टिस असल्यामुळे मला संध्याकाळी जमलं नसतं आणि हळदी कुंकूही रथसप्तमीपर्यंतच घालायचं असतं, म्हणून म्हटलं घालून घेते. तर सगळ्यात पहिलं मी उठले, सगळं करून घेतलं, साफसफाई वगैरे घरची, आणि आता देवपूजा वगैरे करते. रांगोळी मी सकाळीच काढून घेतलेली. छान असं मंदिर सजवून घेतलं. कसं वाटलं तुम्हाला? तर इकडे ना मी हळदी कुंकूसाठी डेकोरेशन करते, तर तुम्ही पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडलं का. तर मी इकडे साडीची रांगोळी काढली आहे आणि इकडे आहे माझं कंप्लीट झालेलं डेकोरेशन. इकडे सतरंजी वगैरे हतरून ठेवली आहे. आता माझ्याकडे आल्या आहेत माझ्या सुहासिनी. तर बिचाऱ्या सगळ्या कामामध्ये होत्या, त्यांना बोलवून आणलं आहे सगळ्यांना, तशाच आल्यात बिचाऱ्या. तर आजचा दिवस खूप स्पेशल होता आणि माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा माझा हळदी कुंकवाचा कार्यक्रम कसा झाला आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण व्हिडिओ पहा. असतं ना हळदी कुंकू माझ्या ह्या वर्षीची काय नाही असं हा, आपल्याला वेळ नसेल तर दुपारचं करू शकतो. म्हणून ओढणी घेऊन यायची, कारण ते वाण देतात तर ओढणी पाहिजे. तिला ओढणी घालते सवय तिला. हे बरं आहे. कधी कधी नेल पॉलिश कधी पावडर तर कामाला येतो आपल्याला. बायकांचं भांडी तेच ना, भांडी किती झाली. एवढी वाट्याची ठेवून ठेवून मग त्यामुळेच असं केलंय मी. मेकअप होतं ना बायकांना. ते लाटून चांगलं. हो, नेलपेंट झाले ते. चांगलं कलर भेटली. ते नाही, पण कधीतरी भांडी किती आपण घेतो ना त्याची ते कपडे वॉशिंग मध्ये बस ना.